नामवंत न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सोनाली वळसंकर यांच्या नव्या न्यूरो ओपीडीचं पालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोर विधिवत उद्घाटन झालं। सोलापूरकरांसाठी एक दिलासादायक घडामोड घडली असून नामवंत न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सोनाली वळसंकर यांच्या नव्या न्यूरो ओपीडीचं मंगळवारी महापालिका आयुक्तांच्या हस्ते महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोर विधिवत उद्घाटन करण्यात आलं। धाराशिवसह शेजारील कर्नाटक राज्यातून न्यूरोविषयक उपचारांसाठी रुग्णांचे सतत फोन आणि चौकशी येत असल्यामुळं डॉक्टर वळसंकर यांनी ही ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेतला। यावेळी झालेल्या शुभारंभ सोहळ्याला स्थानिक नागरिक, रुग्ण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नवीन ओपीडी दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत रुग्णांसाठी खुली राहणार आहे। रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, त्यांचे प्रश्न आणि अडचणी तात्काळ दूर व्हाव्यात याच उद्देशानं या ओपीडीची स्थापना करण्यात आल्याचं डॉक्टर सोनाली वळसंकर यांनी सांगितलं। मध्ये 1-2-3 महिन्यासाठी मी काम करू शकत नव्हते, परंतु पेशंटचे रेग्युलर मला फोन यायला लागले की मॅडम आपण इतके वर्ष तुम्ही सेवा देता आहात, इतके वर्ष अनेक पेशंट आणि त्यांचे परिवार जोडले गेलेले आहेत, असं असताना आम्ही तुम्हाला कुठं भेटायचं, आपण कुठं काम करतो ह्याच्यापेक्षा आपण रेग्युलर काम करतो का नाही आणि पेशंटला आपण सेवा योग्य देतो का नाही हे अधिक महत्त्वाचं असतं। त्या दृष्टीने मी माझी ओपीडीची सेवा इथं चालू केलेली आहे। महापौर बंगला जो आहे त्याच्या अपोजिट ओपीडी मी चालू केलेली आहे, त्याचं नाव न्यूरो लाईफ असं आहे। एक न्यूरोसर्जन म्हणून मेंदूचे विकार, मणक्याचे विकार, मेंदूतील गाठी अशा सर्व प्रकारांचे उपचार मी करते। मग सर्जिकली आणि मेडिकली दोन्हीही मी ते करते आहे। त्या पुढे म्हणाले की रुग्ण कल्याण हाच माझा ध्यास आहे। रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प केला आहे। यापूर्वीही अनेक रुग्णांना विशेष सेवा पुरवली आहे आणि आता या ओपीडीमुळे सोलापूर आणि परिसरातील न्यूरो रुग्णांना तातडीची तसंच दर्जेदार सुविधा मिळणार आहे। नवीन ओपीडी सुरू झाल्यामुळं सोलापुरातील तसंच आसपासच्या भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे। न्यूरोविषयक उपचारांसाठी आता बाहेरगावी जाण्याची वेळ अनेकांना टळणार असून सोलापूरकरांसाठी हा एक नवा आधार ठरणार आहे।